जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक पहिला स्तवन नाम. समास पहिला मंगलाचरण. श्रीराम समर्थ. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येत, श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. श्रीराम समर्थ. आज आपण या समासामध्ये काय बघणार आहोत तर बघा, आपण नेहमी बघा वाचन करतो, उपासना करतो. उपासना करत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात येते की आपल्या ग्रंथामधील मंगलाचरण या समासाचे पान नेहमी काय होते हो, लवकर फाटते. का फाटत असेल हो? कधी विचार केलाय का आपण? का तर आपलं मंगल आचरण कुठंतरी काय होतंय, बिघडतंय. म्हणून लक्षात घ्या, आपलं परमार्थात सर्वात महत्त्वाचं काय आहे तर मंगलाचरण. आता मंगलाचरण आपण म्हणू की काय, आपल्याला प्रत्येकाला काय वाटतं हो की माझा देह कशामध्ये आहे, मंगल आचरणामध्ये आहे. परंतु आपल्या हातून काय होत असतात, चुका होत असतात. छोट्या छोट्या चुका होत असतात, त्या काय होत नाहीत, आपल्या लक्षात येत नाहीत. म्हणून समर्थांनी काय सांगितलंय, मंगलाचरण हेच पान का फाटलेलं असतं, कारण आपलं मंगलाचरण काय असतं, चुकत असतंय नेहमी. लक्षात घ्या, इतर समासाच्या पानांना काय होत नाही, जास्त धक्का लवकर लागत नाही. सगळ्यात लवकर काय कोणता, आता तुम्ही म्हणाल की काय हो, वाचन करून 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 नाही, पण का हो, कारण आपलं मंगलाचरणच काय आहे, थोडं कमी पडतोय. आपण कशामध्ये, मंगलाचरणामध्ये कमी पडतोय. मंगलाचरण देवाला, आता आपण म्हणतो की देवाची भक्ती नामस्मरण खूप केलं तर काय हो, मंगलाचरण घडलं असं नाहीये. शिष्य दीपकानं काय केलं हो, अखंड सद्गुरूंची काय केली, सेवा केली. आणि त्याची केलेली सेवा पाहून ज्यावेळेस श्री विष्णू त्याला प्रसन्न झाले, त्यावेळेस शिष्य दीपकाला श्री विष्णूंनी वर मागायला सांगितलं, परंतु शिष्य दीपकांनी काय घेतला नाही हो, वर घेतला नाही श्री विष्णूंचा. काय म्हटलं शिष्य दीपक, माझे सद्गुरू जर मला तशी आज्ञा देत असतील की बाबा वर घे, तर मी तो वर घेईन. आणि शिष्य दीपक काय म्हणतो हो श्री विष्णूंना की एवढे महान तपस्वी तुमचं काय करतायत, तपश्चर्या करतायत तिथं हिमालयामध्ये, एवढे भक्त किती आता त्यावेळेस आयुष्य पण माणसाला तेवढं जास्त होतं. हजार हजार वर्ष माणसं काय करायचे हो, त्या परमेश्वराची भेट होण्यासाठी अखंड तपश्चर्या करायची. मग शिष्य दीपक श्री विष्णूंना म्हणतो की एवढे जे तपस्वी तप करत आहेत त्यांना सोडून तुम्ही माझ्याकडे कशाला आलात, असं मी काय केलंय तुमचं म्हणून तुम्ही मला काय द्यायला आलात, वर द्यायला आलात. त्यावर श्री विष्णूंनी सांगितलं की तू काय आहे, मंगल आचरण करत आहे. लक्षात घ्या, तुझं जे आचरण आहे ते कसं आहे, मंगल आहे. म्हणजे देव कशाला भुलतो तर आपलं आचरण कसं आहे, आपलं अंतःकरणाचा भाव हा आपल्या आचरणावरून दिसून येतो. म्हणजे आपलं आचरण कसं आहे यावर काय आहे हो, सगळा कार्यभाग अवलंबला. म्हणजे सगळा कार्यभाग कशावर अवलंबून आहे तर आपल्या आचरणावर आहे. आता इतरांनी चोरी केली तर ठीक आहे, इतरांनी चोरी केली तर ठीक आहे, पण ती चोरी जर पोलिसांनी केली तर, लक्षात घ्या, इतरांनी चोरी केली तर ठीक आहे, त्याला चोर म्हणता येईल. परंतु ज्याला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे, काय जाणीव आहे, कायद्याची जाणीव आहे की चोरी केल्यानंतर काय शिक्षा भेटते, तरी एखाद्या पोलिसाने चोरी केली तर त्याला काय असते हो, डबल शिक्षा असते. म्हणजे कळून सुद्धा जर तो कर्मामध्ये आचरणामध्ये चुकत असेल तर काय आहे हो, शिक्षा डबल आहे. तोच कार्यभाग आपल्या बाबतीत घडतोय. समर्थांनी जे आपल्याला मंगल आचरण लावून दिले ते काय होत नाही हो, आपल्याकडून घडत नाही. लक्षात घ्या, आपण म्हणतोय की
आपल्या मनाला आपण समजावतोय की काय हो माझ्याकडून काय होतंय, अखंड मंगल आचरण घडतंय, परंतु कुठंतरी काय होतंय हो आचरणामध्ये आपण चुकतोय. म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी काय होतंय आपलं आपलं मंगलाचरण चुकतंय. लक्षात घ्या, मंगलाचरणाचं पान फाटतंय म्हणजे काय हो आपलं मंगलाचरण कुठंतरी काय होतंय चुकतंय. म्हणून तर आपला प्रत्येक म्हणजे आपल्याला एखादं संकट आलं, एखादी समस्या निर्माण झाली सांसारिक जीवनामध्ये, तर आपण लगे अंतरी संदेह घेतो परमेश्वराविषयी. लगेचच आपल्याला प्रश्न पडतो काय हो काय असं का झालं माझ्या बाबतीत. म्हणून तर समर्थ म्हणतायत की काय हो श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेत, श्रवण केली याने प्राप्त काय आहे. श्रोत्यांचा प्रश्नच आहे की या ग्रंथाचं श्रवण केल्यामुळं, म्हणजे बैठकीला बसायच्या आधीच प्रश्न आहे काय की हे श्रवण केल्यानं प्राप्त काय आहे. काय प्राप्त आहे हो हे श्रवण केल्यानं. तर समर्थ सांगतात की काय प्राप्त आहे हो मंगलाचरण. काय प्राप्त आहे आपल्याला तर मंगलाचरण. मंगलाचरण म्हणजे काय हो सद्गुरू सांगतायत काय षडविकार कसं वापरायचं. षडविकार सोडून द्यायला सांगितलेत का हो. आणि षडविकार आपण सोडायला गेलो, ज्या दिवशी षडविकारांना आपण सोडलं त्या दिवशी आपला मृत्यू निश्चित आहे. का कारण आपल्याला लोभ राहणार नाही, मग आपण खाणार तरी का. म्हणजे कोणत्या गोष्टीचे आपल्याकडं काय राहणार नाही, आसक्तीच राहणार नाही. त्या दिवशी आपल्या काय आहे साहजिकच मृत्यू आहे. परंतु हे षडविकार कशासाठी वापरायचे समर्थांनी सांगितले परमार्थासाठी वापरा, चांगल्या कार्यासाठी वापरा, जेणेकरून त्यांचं काय करायचंय फक्त आपल्याला लक्ष कुठं वळवायचंय सत्कर्माकडे वळवायचंय, दुष्कर्माकडून सत्कर्माकडे. हे षडविकार जे आहेत काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ हे षडविकार वापरायचेत. म्हणजे याचा वापर कशासाठी करायचा आहे परमार्थासाठी करायचा आहे. लक्षात घ्या प्रत्येक क्रोध यावा ना, कशासाठी क्रोध यावा की माझ्याकडून काय होत नाहीये मंगलाचरण होत नाहीये, तर मी मंगलाचरण करीनच या गोष्टीचा राग आला पाहिजे आपल्याला. म्हणजे समर्थ काय शिकवतात आपल्याला की षडविकारांना आपल्याला सोडता पण येत नाही आणि सोडायला सांगितलेले नाहीयेत. त्याचा वापर कशासाठी करून घ्यायचा आहे आपल्याला परमार्थासाठी करून घ्यायचा आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात आपलं पान मंगलाचरणाचं का फाटलेलं असतं, नेहमी फाटतं बघा, लवकर फाटतं का कारण आपण मंगलाचरणात राहत नाही. म्हणजे विषय विकार आपल्याला त्या मंगल आचरणात राहून देत नाहीत. पण सद्गुरू कृपा एवढी श्रेष्ठ आहे की सद्गुरू आपल्याला काय करतात तो जागेवर आणायचं काम करतात. श्रवण देऊन काय करतात त्या विषय विकारांना काय करतात जागेवर आणतात. मग आपण परत मंगलाचरणात येतो. लक्षात घ्या, म्हणजे आपण थोडं जरी भरकटायला लागलो तरी सद्गुरू काय करतात आपल्याला जागेवर आणायचं काम करतात. म्हणजे ही खरी आपल्यावर काय आहे व सद्गुरू कृपा आहे. आणि सद्गुरू कृपा झाल्याशिवाय माणूस मंगलाचरणात येत नाही. कशात येत नाही मंगलाचरणात येत नाही. त्यासाठी सद्गुरू पाहिजे, सद्गुरूंशिवाय ज्ञान नाही. आता नामदेव महाराज आपल्याला माहिती आहे, नामदेव महाराज लहानपणापासून देवाबरोबर बोलायचे, देवाबरोबर जेवण करायचे, खेळायचे, ही आपण ऐकलेलं आहे. परंतु ज्या वेळेस नामदेव महाराज श्री ज्ञानेश्वर म्हणजे सर्व संत श्री ज्ञानेश्वर महाराज गोरा कुंभार हे काय सगळे एकत्र आले होते, त्यावेळेस काय केलं मुक्ताई काय म्हणाली, गोरोबा काका सगळी मडकी बघा, म्हणजे ही देहरूपी जी मडकी बसलेत ती बघा नीट भाजलेत का. मग आध्यात्मिक अर्थ कळला कोणाला, गोरोबा काकांना कळला. कारण का हो
अहंकार तोडायचा होता, मंगल आचरणात आणायचं होतं. कुणाला? नामदेव महाराजांना काय आला होता? अहंकार आला होता की काय, मी देवाबरोबर बोलतो, देव माझ्याबरोबर जेवण करतो, देव माझ्याबरोबर खेळतो. हा काय आला होता? सुषमातून अहंकार वाढतच चाललेला. आणि परमेश्वराला काळजी नेहमी कोणाची असते हो? भक्ताची असते. म्हणून 7 वर्षाच्या मुक्ताईला विठ्ठलांनी ती काय दिली होती? बुद्धी एवढी दिलेली की मुक्ताई म्हणाली, हे काय होईल? वाढायला लागलाय, काय अहंकार वाढायला लागलाय. मग त्या अहंकाराचं काय केलं पाहिजे? खुंटला पाहिजे तो अहंकार. म्हणून गोरोबा काकांना काय म्हणते की बघा गोरोबा काका, आमची सगळी मडकी चेक करा. मग गोरोबा काका सर्व त्यांचं काय ते छनी असते ती काय घेऊन ते काय करतात? चेक करतात. कुणी काही म्हणत नाही. परंतु ज्यावेळेस नामदेव महाराजांवरती वेळ येते, त्यांच्या डोक्यात ज्यावेळेस ते मारतात गोरोबा काका, त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात, अरे अरे हे काय करताय? मी आता देवालाच जाऊन सांगतो तुमचं नाव. एवढं म्हणजे माझ्या डोक्यात मारायला मला काय गरज आहे सद्गुरूंची? मला काय ज्ञान आहे सगळं, माझ्याकडं सगळं काय आहे? ज्ञान आहे. मला काय ह्या गोष्टींची गरज नाही. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज काय करतात? नामदेव महाराजांना समजावून सांगतात की काय, तुम्ही जा विठ्ठलाला विचारा की काय तुम्हाला कशाची आवश्यकता आहे, तुम्हाला एका सद्गुरूंची आवश्यकता आहे. नामदेव महाराज विठ्ठलाला विचारतात. विठ्ठल सुद्धा काय म्हणतात? नामा, मला जर कळून घ्यायचं असेल तर काय पाहिजे? तुला सद्गुरूच पाहिजे. मग त्यावेळेस ते कुठं जातात? औंढ्या नागनाथला जातात. आणि तिथं काय हो, विसोबा खेचर काय त्या पिंडीवरती काय पाय ठेवून झोपलेले असतात. आणि नामदेव महाराज बघतात की काय हो, पिंडीवर म्हणजे वयस्कर माणूस पिंडीवर पाय ठेवून झोपलाय. त्यांना खूप राग येतो. ते म्हणतात की म्हाताऱ्या, तुला काय कळतं का नाही? ह्या पिंडीवरती पाय ठेवून झोपलाय तो. ते काय करतात? रागाने ते पाय बाजूला सारतात. ते जिथं पाय ठेवतील तिथं काय व्हायची हो? पिंड निर्माण व्हायची. नामदेव महाराजांना ते पाहून खूप काय होतो? पश्चाताप होतो. ते माफी मागतात. म्हणतात की तुम्ही कोण आहात? कोणतरी देव आहात, मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. आणि मग विसोबा खेचर असतात ते, आणि त्यांना मग नामदेव महाराज काय मानतात? आपले सद्गुरू मानतात. आणि त्यानंतर नामदेव महाराजांना काय होतं हो? ज्ञान, अगाध ज्ञान परमेश्वराचं होतं. आणि मग ते देशाटन करतात आणि सर्वत्र काय करतात हो? विठ्ठल भक्तीचा काय करतात? प्रसार करतात. म्हणजे मंगल आचरण काय असतं हे शिकवण्यासाठी कोण पाहिजे हो? सद्गुरू पाहिजे. सद्गुरू शिवाय मंगल आचरण आपल्याला कळू शकत नाही. सगळीकडे बघा आपण मंगलाचरण मंगलाचरण म्हणजे काय? आचरण, जे परमेश्वराला आवडतं ते आचरण करणं म्हणजे काय आहे हो? मंगल आचरण आहे. म्हणजे परमेश्वराला काय आवडतं? परमेश्वराला काय आवडतं, कसं आवडतं हे ज्याला कळलं, आणि ते कळवून घेण्यासाठी कोण पाहिजे हो? सद्गुरू पाहिजे. सद्गुरू आपल्याला शिकवतात. लहान मुलांच्या म्हणजे लहान मुलांना सुद्धा बघा, मुलांची शिकवण, बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक तेने तुम्हाला, धरा बुद्धिपोटी विवेकी मुले हो, बरा गुण तो अंतरामाजी राहो. ही काय आहे हो? हे मंगलाचरण आहे. मुलांना शिकवण म्हणून जी समर्थांनी दिले आपल्याला, ते काय आहे? मंगलाचरण आहे. मंगलाचरण शिकायचं असेल तर काय हो? बालभक्ती बघायची. बालभक्तीमध्ये जे जे दिलेत संस्कार समर्थांनी ते काय आहे हो? मंगलाचरण आहे. आणि या ग्रंथाची, दासबोध ग्रंथाची सुरुवातच कशानं झाली हो? मंगल आचरणाने झाली. आणि शेवट ही साहजिकच कशानं होणार आहे हो? मंगल आचरणानेच होणार आहे. म्हणून समर्थांनी जो सांगितलाय काय, मुलांना शिकवणमध्ये सांगितलंय, बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक तेने तुम्हाला.
म्हणजे ते मुलांना शिकवलंय म्हणजे कोणाला हो, ते आपल्याला शिकवलेलं आहे सगळ्यांना. कोणाला? आपल्याला शिकवलंय सर्वांना. बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक तेने तुम्हाला, धरा बुद्धी पोटी विवेकी मुले हो, बरा गुण तो अंतरामाजी राहो. म्हणजे जे काय चांगलं असेल ते काय राहू द्या, आपल्या अंतरी राहू द्या. बरे दात घासोनी तोंडा धुवावे, कळाहीन घाणे रडेबा नसावे. समर्थांना त्यावेळेस माहित होतं काय हो, बेड टी घ्यायची सवय आहे सर्वांना. पुढच्या म्हणजे समर्थांनी आधीच धोका ओळखला होता, म्हणून समर्थ काय सांगितलं आधीच, बरे दात घासोनी तोंडा धुवावे, कळाहीन घाणे रडेबा नसावे. म्हणजे समर्थांना काळजी आहे, आपली सर्वांची काळजी आहे, म्हणून तर समर्थांनी काय केलंय हो, लिहून ठेवलंय सगळं. कशामध्ये? मुलांना शिकवणमध्ये लिहून ठेवलेलं आहे. तसं आचरण करायचंय आपल्याला. त्यालाच काय म्हटलं जातंय, मंगल आचरण. दुसरं तिसरं काय नाही आहे. मंगल आचरण म्हणजे काय हो, शुद्ध आचरण. म्हणून मंगलाचरणामध्ये काय सांगितले समर्थांनी, श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेत, श्रवण केली याने प्राप्त काय आहे. काय प्राप्त आहे हो हे, या ग्रंथाचं श्रवण केल्यानं आम्हाला काय प्राप्त होईल अशी आशंका घेऊनच प्रत्येकजण काय बसलाय हो, या परमार्थामध्ये बसलाय. म्हणून पुढं काय सांगितलंय, ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, एथ बोलिला विशद भक्ती मार्ग. इथं काय हो सांगितलंय विशद करून, भक्ती मार्ग सांगितलेला आहे विशद करून. समर्थांनी काय सांगितलंय इथं, गुरु शिष्यांचा संवाद आहे हो अखंड. हा दासबोध ग्रंथामध्ये अखंड, आपल्याला माहिती आहे दासबोध ग्रंथ समर्थ सांगत होते आणि कल्याण स्वामी लिहित होते. कल्याण स्वामींनी जे जे प्रश्न विचारले त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समर्थांनी दिलेलं आहे या ग्रंथामध्ये, म्हणून हा ग्रंथ घडला. म्हणून इथं गुरु शिष्यांचा संवाद दिलेला आहे, जो की सद्गुरूने आपला संवाद आहे. प्रत्येक देहाचा काय आहे व हा संवाद आहे. आणि या ग्रंथामध्येच काय सांगितलं आहे, भक्तीचा सोपा सुगम मार्ग सांगितलेला आहे या परमार्थाचा. भक्तीचे न योगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. या ग्रंथामध्ये काय दिलंय हो, भक्तीचे न योगे देव, भक्ती केली तर भक्तीच्या निश्चयाने निश्चित काय पावतो, देव भेटतो आपल्याला. अशी काय आहे या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये काय सांगितले आणखीन, मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे. यामध्ये काय सांगितलं, मुख्य भक्तीचा निश्चय केला तर शुद्ध ज्ञान मिळणार आहे. आणि शुद्ध ज्ञान मिळालं तर काय येणार आहे, अंतरी आत्मस्थिती येणार आहे. शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायुज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्ष प्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. ह्या ग्रंथामध्ये आता आपण श्रवण करत आलोय बरोबर, काय काय सांगितले समर्थांनी व यामध्ये शुद्ध उपदेश दिलेले आहेत. सायुज्य मुक्ती म्हणजे काय सांगितलेलं आहे आणि ती कशी प्राप्त करता येईल, म्हणजे सायुज्य मुक्ती मोक्षप्राप्ती कशी प्राप्त करता येईल याचा सुगम मार्ग या ग्रंथामध्ये समर्थांनी सांगितलेला आहे. शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विधेय स्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे. शुद्ध स्वरूप काय आहे परमेश्वराचं हे समर्थांनी सांगितले. विधेय स्थिती म्हणजे, विधेय स्थिती कशाला म्हणतात, देहाने असून सुद्धा नसणे. म्हणजे तुकाराम महाराज संसार करत होते परंतु संसारात असून सुद्धा ते नसल्यासारखे होते. लक्षात घ्या, याला काय म्हणतात, विधेय स्थिती. अलिप्तपणाचा निश्चयो बोलेला असे. विषय विकारांपासून काय हो, अलिप्त. ऐन तारुण्यात 16-17 वर्षाच्या म्हणजे विषय विकारांचं वय असतं हे. त्या वयामध्ये श्री ज्ञानेश्वरांनी काय लिहिली हो, ज्ञानेश्वरी लिहिली. हे काय आहे, अलिप्तपण. सर्व विकारांपासून काय हो, अलिप्त. मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीव शिवाचा निश्चयो बोलिला असे.
मुख्य देवाचा निश्चय काय आहे, मुख्य भक्ताचा निश्चय काय आहे, जीव शिवाचा निश्चय काय आहे, हे काय केले या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. मायद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे. समर्थांनी आपल्याला माहीत आहे, आपल्याला या ग्रंथामध्ये काय मायद्भव काय आहेत, पंचमहाभूत कोणती आहेत आणि त्यांची लक्षणं काय आहेत हे काय केले हो आपल्याला सगळं यथार्थ काय केले हो शास्त्राला धरून सर्व ग्रंथाचं काय केलंय हो लिखाण केलेलं आहे आणि सर्व समजावून सांगितलेलं आहे. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. मुख्य ब्रह्म कोण, मुख्य म्हणजे काय सांगितलं, मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चय म्हणजे नाना मत आहेत ब्रह्माविषयी. आपण आता ब्रह्मनिरूपण बघितलं, ब्रह्मनिरूपणमध्ये काय दिले हो अनेकांचे निश्चय आहे, म्हणजे वेगवेगळी काय आहेत आशंकामध्ये पण काय हो वेगवेगळ्या आशंका आहेत प्रत्येकाच्या परमेश्वराविषयीच्या, शंका आहेत प्रत्येकाविषयीच्या. त्या सगळ्या विश्लेषण करून समर्थांनी काय केलं हो या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आपण कोण हे ओळखायला शिकवलंय या ग्रंथामध्ये. नंतर काय सांगितलंय हो मायद्भवाचे मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. उपासना लक्षण सांगितलंय, नाना कवित्व लक्षण सांगितलंय, नाना चातुर्य लक्षण सांगितलंय, मायद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथ गर्भीजे बोलिले, ते अवघेची अनुवादले न वचे की कदा. या ग्रंथामध्ये एवढं समर्थांनी आपल्याला सांगा सुषमा म्हणजे काय म्हणतात विराटापासून अस्वस्था स्थावरापर्यंत सर्व काही ह्या ग्रंथामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहेत. अनेक भगवंताची रूपं सांगितलेली आहेत. 4 युगांचं काय दिलंय हो विश्लेषण दिलंय. एवढा मोठा म्हणजे किती दशक लिहिलेत हो समर्थांनी, दशक 20 दशक 200 समास. श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो. म्हणजे परमार्थ जर समजून घ्यायचा असेल तर हे 200 समास काय केलं पाहिजे तो आपण श्रवण केले पाहिजेत. ते श्रवण करण्याच्या अगोदरच आपण काय करतो शंका कुशंका घेतो, परमार्थाला नावं ठेवतो. समर्थांनी प्रत्येकाला सांगितलंय काय हो आधी श्रवण करा, काय आहे ह्या परमार्थामध्ये, या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे हे समजून घ्या आणि नंतर काय करावं नावं ठेवा. अहो ह्या ग्रंथाला समजून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे हो श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. उपासना ग्रंथ उपासनेत वाचला पाहिजे ना तो ग्रंथ, त्यावेळेस आपल्याला काय कळणार आहे हा ग्रंथ कळणार आहे. आणि मंगलाचरण हे काय आहे हो या ग्रंथाचा गर्भ आहे. गर्भ म्हणजे आपला परमार्थाचा पाया कशावरती आहे मंगलाचरणावरती अवलंबून आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात मंगलाचरण म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे. अखंड मंगलाचरण करता आलं पाहिजे. मंगलाचरण म्हणजे काय तर समर्थांनी सांगितलंय मुलांना शिकवण बालभक्तीच्या म्हणजे बालभक्ती पण आपण काय केली पाहिजे वाचली पाहिजे. त्यामध्ये मंगलाचरण काय आहे ते दिलेलं आहे सगळं आणि त्या पद्धतीनं आपल्याला काय करता आलं पाहिजे राहता आलं पाहिजे, मंगलाचरण करता आलं पाहिजे. आणि समर्थांना तेच काय आहे हो अभिप्रेत आहे आपल्याकडून काय घडलं पाहिजे, आपल्या देहाकडून अखंड काय घडलं पाहिजे मंगलाचरण घडलं पाहिजे. म्हणजे 20 दशक 200 समास या पूर्ण ग्रंथ हा पूर्ण ग्रंथ कशावर अवलंबून आहे तर मंगल आचरणावरती अवलंबून आहे. म्हणजे याची सुरुवात शेवट सगळा कशाने होतोय मंगल आचरणाने होतोय. म्हणजे परमार्थात सर्वाधिक महत्त्व कशाला असेल तर ते कशाला आहे मंगल आचरणाला आहे. म्हणून समर्थांनी काय हो दशकच काय दिलंय
दशक पहिला स्तवन नाम, समास पहिला काय हो मंगलाचरण. म्हणूनच दिलंय ना. या ग्रंथाची सुरुवातच समर्थांनी कशाने केली? मंगलाचरणाने केली. आणि ज्या ग्रंथाची सुरुवात मंगलाचरणाने होते त्या ग्रंथाचा शेवट ही कशाने होणार आहे हो? निश्चितच मंगलाचरणाने होणार आहे. हेच समर्थांना आपल्याला सांगायचं आहे की काय हो, जे संतांनी आचरण केलं, आपल्याला काय करायचं आहे, संतांचं आचरण कसं होतं हे बघण्यासाठी आपल्याला बघता आलं पाहिजे. सगळं काय करता आलं पाहिजे? श्रवण करता आलं पाहिजे. संतांचं काय चरित्र वाचता आलं पाहिजे. काय कार्यभाग केला, कुणानी कसं त्यांचं आचरण होतं. श्री संत ज्ञान किती संत आहेत हो? असंख्य संत आहेत. असंख्य काय आहेत? संत आहेत. आणि त्या संतांच्या आचरणामधून आपल्याला काय करता आलं पाहिजे? मंगलाचरण शिकता आलं पाहिजे. हे समर्थांना आपल्याला सांगायचं आहे. मंगलाचरण म्हणजे काय वेगळं काय नाही आहे. समर्थांना जसं आवडतं तसं वागणं म्हणजेच काय हो? मंगलाचरण. मग सद्गुरूंना काय आवडतं हे आपल्याला माहीत आहे. मग सद्गुरूंना आवडेल असं आचरण करणं म्हणजेच याला काय म्हटलं जातं? मंगलाचरण म्हटलं जातं. मंगलाचरण दुसरं तिसरं काही नाही आहे. जे संतांनी आचरण केलं अखंड भगवंत प्राप्तीसाठी, तेच आचरण आपल्याला कुठं करायचं आहे हो? आत्ता तेच आचरण आपल्याला ठेवायचं आहे अखंड. यालाच काय म्हटलं जातं? मंगलाचरण. म्हणून समर्थ काय म्हणतात? आपलं मंगलाचरणाचं पान फाटू द्यायचं नाही. फाटू द्यायचं नाही म्हणजे काय हो? आता ते पान द्वैत भागातलं जे आहे ते सतत उपासना केल्यामुळे काय होणार आहे? ते फाटणारच आहे. आणि काही वेळेस काय होतं, जेवढा दास म्हणजे जुना होत जातो. लक्षात घ्या, जसं आपलं काय होतं, श्रवण वाढत जातं. काही देहांमध्ये अहंकार वाढीस लागतो, काही देहांमध्ये मंगलाचरण वाढीत लागतं. हे समर्थांना सांगायचं आहे. द्वैत अद्वैत भाग समजून घ्या. काय सांगायचं आहे की मंगलाचरण म्हणजे काय? म्हणजे मंगलाचरणाचं पान का फाटतं समर्थ म्हणले? कारण आपल्याकडं काय आहे वाढीला लागतो? अहंकार वाढीला लागतो. ते द्वैतातलं ते पान आहे ते फाटणारच आहे. परंतु अद्वैतामध्ये जे मंगलाचरण आहे ते फाटू द्यायचं नाही आहे. हे समर्थांना सांगायचं आहे. काय की द्वैतातलं फाटू द्या, नवीन भेटतंय आपल्याला विकत. काय द्वैतातलं जरी ते मंगलाचरणाचं पान फाटलं तर आपल्याला काय मिळतंय हो? विकत मिळतंय. परंतु आपलं मंगलाचरण जर चुकलं तर ते काय होत नाही, परत मिळत नाही आहे. म्हणून काय हो? अखंड कशात राहायचं आहे? मंगलाचरणात राहायचं आहे. समर्थांना जे अभिप्रेत आहे म्हणजे परमेश्वराला जे अभिप्रेत आहे, संतांनी जे आचरण केलं, अखंड संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत बहिणाबाई, संत जनाबाई, म्हणजे यांनी जे अभंगातून लिहिले बघा, त्या अभंगावरून त्यांचं आचरण काय असेल हे काय होतं आपल्याला हो? समर्थ देतात आपल्याला, त्याचंही श्रवण देतात आपल्याला. ते समजायला लागलेत. म्हणजे हळूहळू काय हो, या दासबोध ग्रंथाच्या श्रवणामुळे त्या संतांच्याही काय हो आपल्याला ओव्यांचा काय होतो, सहज अर्थ काय होतो, उमगत चाललाय. ही कशाची कृपा आहे? सद्गुरूंचीच कृपा आहे. आणि ते आचरण जे मांडलंय संतांनी, जे मांडलंय संतांनी, जे केलंय आचरण, मंगलाचरण, तेच आपल्याला करायचंय. त्यालाच काय म्हटलं जातंय? मंगलाचरण. समर्थांना काय सांगायचंय? द्वैतातलं मंगलाचरणाचं पान फाटू दे, परंतु अद्वैत रूपी जे तुझं जे आचरण आहे ते काय होता कामा नये, फाटता कामा नये. हे समर्थांना आपल्याला काय करायचंय हो? अखंड सांगायचंय. म्हणून आपल्या ग्रंथाची सुरुवात कशाने झाली? मंगलाचरणाने झाली. याही ग्रंथाची सुरुवात बैठकीला म्हणजे बैठकीला बसल्यानंतर मंगलाचरणाने झालेली आहे. मग त्याचा शेवटही कसा झाला पाहिजे? मंगलाचरणानेच व्हायला हवा.